नमस्कार, विशांती किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण केलेल्या आहेत इडल्या। बघू शकता तुम्ही, खूप छान सॉफ्ट आणि स्पंजी आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे। विदाउट इनो, विदाउट सोडा आपण ह्या इडल्या तयार केलेल्या आहे। तुम्हाला जर अशी रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा। हे बघा, खूप सॉफ्ट आपली इडली तयार झालेली आहे। सांबार आणि चटणी पण आपण दाखवलेली आहे। आज आपण करणार आहोत इडली। इडलीसाठी लागणारे साहित्य, हे तांदूळ, इडलीचे तांदूळ घेतले। ते या ग्लासाने 2.5 ग्लास इडलीचे तांदूळ घेतले। ही बिना टाकराची उडदाची डाळ आहे, तर या ग्लासने 1.25 ग्लास उडदाची डाळ घेतली। 1 वाटी ह्या वाटीने पोहे घेतले। 1/2 वाटी साबुदाणा। साबुदाण्यामुळे इडल्या छान फुलतात आणि पोह्यामुळे इडल्या छान आपल्या हलक्या होतात। आणि 1 वाटी मेथीदाणा घेतला। आता हे सर्व आपण 3-3 पाण्याने धुवून घेणार आहोत। आता सर्व आपण 3-3, 4-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून हे आपण 6 ते 7 घंट्यापर्यंत भिजत घालत ठेवणार आहोत। 8 तास झालेले आहे। आपले तांदूळ, उडदाची डाळ सर्व छान भिजलेला आहे। आता आपण हे मिक्सरमधून काढूया। सर्वप्रथम आपण तांदूळ मिक्सरमधून काढणार आहोत। तर झाराच्या सहाय्याने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे। यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी टाकून छान हे बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे। तांदूळ आपण आता मिक्सरमधून छान वाटून घेतलेले आहे। हे बघा तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला रवा टेक्स्चरचं हे पीठ असं वाटून घ्यायचं आहे। ते सर्व तांदूळ आपण अशा प्रकारे वाटून घेणार आहोत। आता हे मी स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेते। जास्त पाणी टाकायचं नाही आहे, मी 1 ते 2 चमचाच पाणी टाकलेलं आहे। अशाच प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता आपण सर्व तांदूळ काढून घेतलेले आहे। आता आपण उडदाची डाळ छान बारीक करून घेऊया। उडदाच्या डाळीसोबतच आपण मेथीदाणे सुद्धा आपण छान बारीक करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मेथीदाणे सुद्धा टाकून हे छान बारीक करून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडंच पाणी टाकून हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे। उडदाची डाळ सुद्धा आपण छान अशी बारीक अशी वाटून घेतलेली आहे। आता ही पण आपण स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेऊया। आता आपण पोहे आणि साबुदाणा हा मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया। आता आपण हे छान मिक्सरमधून बारीक करून घेऊया। पोहे टाकल्यामुळे इडली आपली छान हलकी होते आणि साबुदाण्यामुळे छान फुलते। पोहे आणि साबुदाणा हा पण छान आपण बारीक वाटून घेतलेला आहे। आता आपण हे सर्व तिन्ही बॅटर एकत्र करून घेऊया। स्टीलच्या डब्यामध्ये काढून चमच्याच्या सहाय्याने तिन्ही आपल्याला आता हे बॅटर एकत्र करून घ्यायचं आहे। हे छान आपल्याला चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे। तुम्ही वाटलंच तर हाताने सुद्धा फेटून घेऊ शकता। पीठ छान आपण आता एकत्र करून घेतलेलं आहे। आता हे फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। ते आपल्याला छान गरम ठिकाणी ठेवायचं आहे। त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवला होता। 5 मिनिटं तवा छान गरम झालेला आहे। आता आपल्याला हा डब्बा छान पॅक करून ह्या तव्यावरती ठेवायचा आहे आणि याच्यावरती कपड्याने छान झाकून घ्यायचं आहे। तवा फक्त आपण 5 मिनिटं गरम करून घेतला होता, नंतर गॅस बंद केला होता। त्यावरती आता डब्बा ठेवला आणि कपड्याच्या सहाय्याने छान झाकून घेतलं।
आता गरम याच्यामुळे आपलं पीठ हे छान सकाळपर्यंत छान फर्मेंटेड होईल. उन्हाळा असला तर फक्त 12 घंटेमध्ये आपल्या हे फर्मेंटेड होतं पीठ, आणि हिवाळ्यामध्ये 18 घंटे लागतात. त्यात उन्हाळा आहे तर 12 सकाळपर्यंत आपण हे छान फर्मेंटेड होऊ देणार आहे. 13 तास झालेले आहे. आता आपण इडलीचं पीठ बघूया. बघू शकता तुम्ही इडलीचं पीठ खूप छान असं फर्मेंटेड झालेलं आहे. इडली करण्यासाठी मी आता इडली स्टँडमध्ये पाणी ठेवलं आहे. त्यात आपण 5 ते 10 मिनिटं गरम होऊ देऊया. तोपर्यंत सर्व इडली पात्राला मी तेल लावून घेतलं. आता इडलीचं पीठ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. आता इडलीचं बॅटर आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलं. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. यामध्ये आपण सोडा इनो काहीच घालणार नाही आहे. आता एकत्र करून घेऊया. यामध्ये मी 1 चमचा तेल पण टाकत आहे, जेणेकरून आपली इडली खाताना कोरडी लागणार नाही. बघू शकता तुम्ही पीठ छान आपलं हलकं हलकं झालेलं आहे. इडल्या पण आपल्या छान फुलणार आहेत. आता सर्व इडली पात्रामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकलेलं आहे. आता हे जे इडलीचे पात्र आहे हे असं टॅप करून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये एअर राहणार नाही. आणि इडलीच्या भांड्यामध्ये आपण आता आपल्याला हे इडलीचे पात्र ठेवायचे आहे. इडलीचं पात्र ठेवताना आपल्याला हा जाळीवाला भाग आहे हे इडलीच्या वरती येईल असं ठेवायचं आहे, जेणेकरून वाफेच्या सहाय्याने आपल्या सर्व इडल्या ह्या छान वाफून येतील. आता अशाच प्रकारे बाकीचे स्टँडसुद्धा इडली पात्रामध्ये ठेवायचे आहे. आता यावरती झाकण ठेवून 20 मिनिटापर्यंत इडल्या आपल्याला छान वाफून घ्यायच्या आहे. तोपर्यंत आपण इडलीसाठी चटणी आणि सांबार करून घेऊ. आता आपण चटणी करणार आहोत. चटणीसाठी लागणारे साहित्य: हिरव्या मिरच्या 5-6, खोबरं, बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणे, साखर, दही, मीठ, 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ. आता आपण हे सर्व गॅसवरती भाजून घेणार आहोत. त्यासाठी तवा ठेवला आहे गॅसवर. मिरच्या आता भाजून घेऊया. आता मिरच्यावरती थोडंसं तेल टाकूया. मिरच्या छान आता भाजून घेऊया. मिरच्या छान भाजलेल्या आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी करणार आहोत. चटणीसाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे, 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ असं आपण छान भाजून घेतलं. खोबरं घेतलं, सुकं खोबरं काप करून घेतले. साखर, लसणाच्या पाकळ्या, मीठ, दही, हिरव्या मिरच्या ह्या भाजून घेतल्या आणि कढीपत्ता. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकूया आणि मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया. तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किपसुद्धा करू शकता. आता आपल्याला छान हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. चटणी आता आपण छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. आता ही आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. आपण चटणीवरती तडका मारूया. त्यासाठी छोट्या कढईमध्ये तेल ठेवले तापायला. तेल छान आता गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता मोहरी, जिरं, लाल मिरच्या,
हिंग, आणि कढीपत्ता. ही चटणी आता आपल्याला चटणीवर टाकायचं आहे. इडलीसोबत खाण्यासाठी आपली छान आता ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण सांबार करणार आहोत. तर सांबार करण्यासाठी तुरीची डाळ छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. त्यामध्ये आता पाणी टाकलं, तेल आणि हळद टाकून आता 2-3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे. सांबार करण्यासाठी लागणाऱ्या भाज्या: एक चिरलेला कांदा, गूळ, भोपळा, एक चिरलेला टमाटर, शेवगाच्या शेंगा, लाल मिरची, कढीपत्ता, एक वांग आणि एक आलू चिरलेला, चिंचेचं पाणी, सांबार मसाला, काश्मीरी लाल मिर्च, हळद, लाल तिखट, जिरं आणि मोहरी आणि हिंग. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकू शकता. गाजर, काशीफळ ते पण टाकू शकता. तेल छान तापलेलं आहे. 2 पळ्या मी तेल टाकलं होतं. आता यामध्ये आपण मोहरी, जिरं, अद्रक, लसूण, लाल मिरच्या आणि कढीपत्ता टाकूया. आणि एकत्र करून घ्यायचे. त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया. आता यात टमाटे टाकूया. हिंग टाकूया. हा टमाटे छान आपल्याला गाळ शिजू द्यायचे आहे. आता यामध्ये आपण आलू, वांग, शेवगा, शेंगा आणि भोपळा छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. जास्त भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही आहे. यामध्ये आता आपण सुके मसाले टाकूया. 2 चमचा सांबार मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा चमचा हळद. आता हे टाकून आपण छान एकत्र करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून याच्यावर झाकण ठेवून या भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहे. 10 मिनिटे झालेले आहे. भाज्या आपल्या छान शिजवून झालेल्या आहे. आता यामध्ये आपण शिजलेलं तुरीची डाळ टाकूया. एक ग्लास पाणी टाकूया. तुम्हाला हवा तेवढा पतला घट्ट तुम्ही सांबार करू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण सांबार केलेला आहे. आता यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकूया. गूळ टाकूया. चवीनुसार मीठ. झाकण ठेवून आता 10 ते 15 मिनिटे छान आता हे सांबार होऊ द्यायचं आहे. सांबार होईपर्यंत आता आपल्या इडल्या छान शिजून झालेल्या आहे. आता हे आपण काढून घेऊया. त्या चमच्याला मी तेल लावून घेतलं होतं. चमच्याच्या सहाय्याने आपल्याला इडली छान काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, इडली आपली छान इझिली निघत आहे. आता सर्व इडल्या आपण अशा काढून घेऊया. सर्व इडल्या आपण काढून घेतलेल्या आहे. सांबारही आपला तयार झालेला आहे. आता सांबार छान आपला तयार झालेला आहे. आता आपण सांबार काढून घेऊया.
सर्वात इडल्या सांबार चटणी आपली छान तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान इडल्या सांबार आणि चटणी आपली तयार झालेली आहे। आता मी इडल्यावरती सांबार टाकला, आता चटणी टाकूया। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।